सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे 1500 ते 2000 पर्यटक अडकले. यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकल्याची माहिती. अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांची मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद. मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी हालचाल सुरू. पावसाळा सुरू असूनही नाशिक शहरात खोदकामांना सुरुवात. 25 जूनपर्यंत शहरातील रस्ते बुजवण्याचे मनपाचे निर्देश. तर विनापरवानगी रस्ते खोदल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करणार. नाशिकच्या पंचवटीच्या हद्दीत सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या असल्याचं निष्पन्न. तर अघोरी विद्या करणारा भुंदूबाबा पंचवटी पोलिसांच्या ताब्यात. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस. काही ठिकाणी ओढे पाण्याखाली. तर कुडाळ माळवण रस्त्यावर मोठं झाड कोसळल्यानं 1 ते 1.5 तास रस्ता बंद. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तीनं एक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला होता. सलमान खानला यूट्यूबवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक. बिश्नोई गँगशी संबंधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई पोलिसांच्या बेड्या. मुंबई नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळ बायपास इथे मालवाहू ट्रकला आग. आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक. नेप प्रकरणात कोणत्याही प्रकारची अनियमितता करणाऱ्याला सोडलं जाणार नाही. मुलांच्या भवितव्याशी खेळणं खपवून घेतलं जाणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वक्तव्य. पेटीएमच्या विक्रीत पहिल्यांदाच घट. टाळेबंदीसोबतच कंपनी इतर व्यवसाय विकण्याच्या तयारीत. झोमॅटोशी व्यवसाय विक्रीच्या चर्चा सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.